नमस्कार, मी स्वानंद आणि माझा मित्र महेश डावे उजवेमध्ये आपलं सहर्ष स्वागत आहे. आज आपण बोलणार आहोत कृषी कायद्यांबद्दल. कृषी कायदे माघार आहेत का एक राजकीय खेळी आहे ह्याच्याबद्दल. पण ह्याच्या आधी ऍक्च्युली बोलण्यापूर्वी आपण त्याची क्रोनॉलॉजी समजून घेऊया. क्रोनॉलॉजी समजणं हे भारताच्या पॉलिटिक्समध्ये फार एक महत्वाचा भाग काही वर्षांपासून ठरलेला आहे. त्याच्याबद्दल आपण बोलूया. 2020 मध्ये जूनमध्ये ऑर्डिनन्स आणलं गेलं. त्या ऑर्डिनन्सवर राष्ट्रपतींनी सह्या केल्या. सप्टेंबर 2020 मध्ये हे ऍक्च्युली पार्लमेंटमध्ये आलं. त्याच महिन्यांमध्ये 2-2 दिवसांमध्ये हे दोन्ही हाऊसेसमध्ये म्हणजे लोकसभा आणि राज्यसभेमध्ये पास करून घेण्यात आलं. त्यानंतर 3 दिवसांनीच कुठेतरी पंजाबमध्ये ह्याच्याबद्दल मोठ्या प्रमाणात आंदोलन चालू झालं आणि ऑल इंडिया किसान संघर्ष समितीची स्थापना झाली. ह्याच्यानंतर शिरोमणी अकाली दलनी सरकारमधनं त्यांची माघार घेतली आणि त्यांच्या एकमेव ज्या मंत्री होत्या त्यांनी राजीनामा दिला. त्यानंतर 26 नोव्हेंबर 2020 ला मागच्या वर्षी 2020 मध्ये कुठेतरी पहिल्यांदी ठिणगी ही नॅशनल लेवलला पेटली. ह्याच्या आधी फक्त पंजाब आणि हरियाणाच्या काही पार्ट्समध्येच फक्त आंदोलन होत होतं. पण 2020 26 नोव्हेंबरला कुठेतरी अंबालामध्ये मोर्चावर जे किसान मोर्चा होता त्याच्यावर कुठेतरी मोठ्या प्रमाणात अश्रुधुराचा वापर करण्यात आला, त्यांच्यावर लाठीचार्ज करण्यात आला आणि ही न्यूज मोठ्या प्रमाणात नॅशनल झाली. या न्यूज नंतर धरणं आंदोलन दिल्लीमध्ये मोठ्या प्रमाणात चालू झालं. भारत बंदचे वेळोवेळी कॉल्स देण्यात आले. पण त्याचबरोबर आंदोलन हे कसं फक्त श्रमिकांसाठी आणि कृषी म्हणजे शेतकऱ्यांचं आहे हे वेळोवेळी दाखवण्याचा प्रयत्न केला. कुठलीही पॉलिटिकल पार्टी या सगळ्या आंदोलनकर्त्यांच्या ह्याच्यामध्ये अलाउड नव्हती. त्यांचे नेते फक्त येऊन भेटून जात होते पण कोणीही अलाउड नव्हते. अमित शहानी पण कॉल दिला सगळ्यांना की तुम्ही बोलायला या आणि त्याच्यानंतर तुम्ही ऍक्च्युली घरी जा, आपण ह्याच्याबद्दल चर्चा करूया, आम्ही आंदोलनाची तुम्हाला परमिशन देतो पण कुठेही त्याच्या रस्ते अडवू नका अशी त्यांनी एक गाऱ्हाणं त्यांच्या पुढे मांडलं होतं. वेगळी जागा देऊ असं त्यांनी ऍक्च्युली सांगितलं झालं. आंदोलनकर्ते अजिबात ह्याच्याबद्दल सहमत नव्हते. नाराजी मोठ्या प्रमाणात होती. मग हळूहळू दोन्हीकडनं रेटॉरिक वाढत गेलं. रेटॉरिक म्हणजे थोडक्यात म्हणायचं तर ट्विटरवर असेल, ऑनलाईन असेल, मीडियामध्ये असेल, काही मत आणि मतांतर ह्याच्यामध्ये आली. मग त्यामध्ये तुकडे तुकडे गँग असेल ह्याच्यासारखी काही लोकांनी त्याच्यामध्ये बोलणी केली. त्याचबरोबर काही लोक ह्याच्यामध्ये खलिस्तानवादी कसे आहेत आणि स्पेशली 26 जानेवारीचं जे इन्सिडेंट झाला त्यानंतर कसं खलिस्तानवादी मोठ्या प्रमाणात ह्याच्यामध्ये होते ह्याच्याबद्दल बोलणी केली. त्याचबरोबर टूल किट आणि त्याच्यावर मोठ्या प्रमाणात एक मला वाटतं मतमतांतर झाली. रिहानाचं ट्विट ह्याच्यावर मोठ्या प्रमाणावर भारतातल्या सेलिब्रिटीजनी येऊन ट्विटरवर स्वतःचा आक्रोश देखील केला. ह्याच्यानंतर मात्र बिकॉज ऑफ आपल्याकडे 2-3 जे इलेक्शन्स होणार होत्या त्याच्यामुळे स्पेशली बंगाल आणि आसाम हे मोठ्या राज्यांची जी इलेक्शन्स होणार होती आणि केरळ आणि तमिळनाडू पण त्यांच्यामध्ये कृषी आंदोलनाचं खरं तर काहीच महत्व नव्हतं. ह्याच्यामुळे कृषी आंदोलन थोडंसं थंड पडलं. इलेक्शनचा रिझल्ट आल्यानंतर राकेश टिकैत यांनी परत एकदा महापंचायत घ्यायला सुरुवात केली. फक्त एकाच शहरात तर नसून तर बऱ्याच ठिकाणी छोट्या छोट्या पंचायती देखील झाल्या. त्यामध्ये अनेक वेगवेगळ्या संघटना परत एकदा झाल्या. सो हे सगळे जे शेतकरी होते हे सांगत होते की आम्ही ऊन असेल, पाऊस असेल, थंडी असेल या सगळ्यांचा सामना करून तिथंच आहोत. जे मोदी सरकारकडनं पण सुरुवातीला टीका होत होती लोकसभेमध्ये, लोकसभेच्या बाहेर काही निर्णय घेतले गेले होते जसं की आंदोलनकारी आणि वगैरे सारखी स्टेटमेंट्स आली. त्याचबरोबर कुठेतरी खिळे ठोकले आणि रस्तेवर कॉर्डन ऑफ करण्यात आली होती, बॅरिकेड्स टाकण्यात आली होती. ते बॅरिकेड्स देखील ऑक्टोबर महिन्यात मागच्या 1.5 महिन्यापूर्वी हटवण्यात आले. लोकांना असं वाटायला लागलं की आता थोडीशी परत एकदा शांतता आणि परत एकदा आपण मागच्या जी कंडिशन होतं त्याच्याकडे येत आहोत. कुठेतरी चाहूल लागली होती की परत कायदे मागे घेण्यात येतील. पण हे कायदे घेण्याच्या मागचा एक जो इन्सिडेंट आहे तो फार इंटरेस्टिंग आहे आणि त्या इन्सिडेंटमुळे हे कायदे लगेच मागे घेण्यात आले आहेत का, तो म्हणजे उत्तर प्रदेशमध्ये काही शेतकऱ्यांवर जी जीप चढवली गेली किंवा त्याच्यामध्ये काही लोकांचा मृत्यू झाला. त्यामध्ये एका मंत्र्याचा मुलगा देखील आज जेलमध्ये आहे. तर त्याच्यामुळे ही एक्सपर्टाईट म्हणजे फास्ट प्रोसेसमध्ये कायदे मागे घेण्यात आले का असं लोकांचं मत आहे. मत काही असो आणि क्रोनॉलॉजी जरी समजून घेतली आपण
तरी पण ह्याचे जे होणारे इम्पॅक्ट आहेत आणि त्याचा सर्वात महत्त्वाचा इम्पॅक्ट हा इलेक्शनवर होणार आहे का, याच्याबद्दल महेशकडनं जाणून खरंय स्वानंद. आता त्यांनी ज्या गोष्टींचा उल्लेख केला ते मागचं 1 वर्ष घडतच आहे. पण पुढच्या 3 ते 4 महिन्यामध्ये काही राज्यांच्या विधानसभेच्या इलेक्शन्स आहेत, ज्या भारतीय जनता पक्षासाठी खूप महत्वाच्या आहेत. त्यातलं सगळ्यात मोठं राज्य उत्तर प्रदेश, त्याच्या खालोखाल पंजाब आणि बाकी पण राज्य आहेत. पण या 2 राज्यांवर कृषी बिल आणि त्याच्यावरच्या आंदोलनाचा होणारा परिणाम हा सर्वाधिक आहे. आता पंजाबमध्ये खरं तर परिस्थिती अशी आहे की काँग्रेससाठी देखील खूप अनुकूल परिस्थिती नाहीये. त्यांचा जो अनेक वर्षाचा ज्येष्ठ नेता आणि मुख्यमंत्री होते असे कॅप्टन अमरिंदर सिंग यांनी काँग्रेस सोडलेली आहे. त्यांच्याबरोबर काही त्यांचे आमदार किंवा समर्थक जातील अशी आता परिस्थिती आहे. जे नवीन मुख्यमंत्री झाले त्यांच्यावर नवीन प्रदेशाध्यक्ष मात्र नाराज आहेत असं चित्र आहे. सांगण्याचा हेतू एवढा की काँग्रेससाठी परिस्थिती चांगली नाही. तिथे आम आदमी पार्टी देखील मोठ्या प्रमाणात उतरण्याची तयारी करते. 2014 लोकसभेलाही त्यांना तिथे यश मिळालं आणि 2019लाही मिळालं. आणि तिसरी महत्वाची पार्टी जी म्हणजे शिरोमणी अकाली दल, जी भारतीय जनता पक्षाच्या एनडीए मधून बाहेर पडली आणि पंजाबमध्ये त्यांनी बीएसपी बरोबर स्वतःची युती केली आहे आणि ते इलेक्शनमध्ये येत आहेत. आता कालच्या या अनपेक्षित घटनेनंतर अशी परिस्थिती निर्माण होतीये असं वाटतंय की कॅप्टन अमरिंदर सिंग आणि भारतीय जनता पक्ष डायरेक्टली किंवा इनडायरेक्टली एकत्र येतील का. कदाचित ते निवडणूक पूर्व युती करतील, कदाचित नाही केली तर निवडणुकीनंतर शिरोमणी अकाली दल, भाजप ज्यांचा प्रभाव काहीच भागात आहे आणि कॅप्टन अमरिंदर सिंग जे महत्वाचे नेते आहेत असे तिघं एकत्र येऊन जर त्रिशंकू परिस्थिती निर्माण झाली तर तिकडे सरकार बनवतील का. या सगळ्या गोष्टींसाठी आता एक ओपन विंडो झालेली आहे असं आपण म्हणू शकतो. पण पंजाबपेक्षाही जास्त महत्वाचा भाग म्हणजे उत्तर प्रदेश आहे. उत्तर प्रदेशमधला पश्चिमेकडचा भाग जो महाराष्ट्रातल्या पश्चिम महाराष्ट्रासारखा मानला जातो, जिथे शुगर बेल्ट आहे, जिथे आर्थिकदृष्ट्या खूप स्ट्रॉंग असे शेतकरी आणि त्यांचे नेते आहेत, दिल्लीच्या कंपॅरेटिव्हली जवळचा तो भाग मानला जातो. सो औद्योगिकीकरण असेल किंवा बाकीच्या दृष्टीनेही तो महत्वाचा भाग आहे. तर असा जो पश्चिम उत्तर प्रदेश आहे तिथेच हे आंदोलन हे खूप मोठ्या प्रमाणात चालू होतं. सुरुवातीला जरी ते पंजाब हरियाणा पुरतं मर्यादित होतं तरी गेले काही महिने ते उत्तर प्रदेशमध्ये विशेषतः पश्चिम भागामध्ये स्थिरावलं होतं. तर आता येणाऱ्या इलेक्शनमध्ये भाजपला त्याचा फटका बसेल का अशी गेले अनेक महिने चर्चा चालू होती. आणि त्यातला एक महत्वाचा भाग असाही होता की समाजवादी पार्टी आणि लोकदल जो पश्चिम उत्तर प्रदेशमधला जाट समाजाचं प्रतिनिधित्व करतो असं मानलं जातं, तर हे दोन्ही पक्ष एकत्र येण्याच्या तयारीत होते. आणि काँग्रेसकडूनही तिथे प्रियांका गांधी असतील, राहुल गांधी असतील यांच्या फेऱ्या वाढल्या होत्या. विशेषतः प्रियांका गांधींनी जास्त इंटरेस्ट दाखवायला सुरुवात केली होती. तर या सगळ्या परिस्थितीमध्ये कालच्या घटनेनंतर असं जाणवत आहे की उत्तर प्रदेशसाठी भारतीय जनता पक्षाने एक वेगळी परिस्थिती निर्माण करण्याचा प्रयत्न केला. जो मी म्हणलं की कदाचित समाजवादी पार्टी आणि लोकदल एकत्र आलेच तर राकेश टिकैत यांचा प्यादं म्हणून वापर भारतीय जनता पक्ष करणार का हे आज सांगणं अवघड आहे. पण गेले काही दिवस ज्या घडामोडी घडत आहेत ते बघता असं कदाचित जाणवत आहे की राकेश टिकैत भाजपला ज्या गोष्टी हव्यात तशा पद्धतीने वागू शकतात. ते काय भारतीय जनता पक्षात जाणार नाहीत आणि अपेक्षितही नाही, पण बाहेर राहून देखील ते बाकीच्या पक्षांना डॅमेज करू शकतात. कारण ते स्वतः जाट नेते आहेत, गेली अनेक वर्ष त्यांचं उत्तर प्रदेश हरियाणा या भागात वास्तव्य आहे, त्यांना त्या परिसराची माहिती आहे. सो समाजवादी पक्ष असेल की जो प्रामुख्याने ओबीसी मानला जातो आणि लोकदल आहे जो प्रामुख्याने जाट मानला जातो, त्यांच्या विरोधात कदाचित भाजप त्यांना वापरू शकतं. आता नक्की काय होईल हे येणाऱ्या 1.5 ते 2 महिन्यामध्ये आपल्या सर्वांच्या समोर येईलच. पण ह्याच बरोबरीने अजून एक महत्वाचा हेतू किंवा वेगळ्या पद्धतीचं राजकारण थोडंसं जाणवत आहे, ते म्हणजे भाजप डायरेक्टली किंवा इनडायरेक्टली काँग्रेसला उत्तर प्रदेशमध्ये थोडंसं वर आणू पाहताय का, विशेषतः पश्चिम उत्तर प्रदेशच्या काही भागांमध्ये. कारण प्रियांका गांधींच्या तिथे फेऱ्या वाढल्यात. लखीमपूरची जी गेली काही दिवसांपूर्वी जी घटना घडली त्याच्यानंतर प्रियांका गांधी, राहुल गांधी यांना अटक झाली. जवळजवळ 24 तास त्याचं सगळं वार्तांकन लाईव्ह विविध चॅनल्सने दाखवलं गेलं. भारतीय जनता पक्षाला काँग्रेसमध्ये इंटरेस्ट आहे का, तर उत्तर प्रदेशमध्ये म्हणाल तर नक्कीच आहे. कारण तिथे नंबर 2 या पदासाठी समाजवादी पार्टी खूप स्ट्रॉंग आहे. पण काँग्रेस असेल, बीएसपी असेल तेवढी ताकद त्यांची नाहीये.
त्यामुळे आपल्या विरोधातील जी मतं आहेत ती डिव्हाइड करण्यासाठी काँग्रेसचा वापर भारतीय जनता पक्ष करू शकतं. जसं राकेश टिकैत यांचा वापर लोकदलच्या विरोधात होऊ शकतो तसंच. आणि शेवटचा आणि सगळ्यात महत्वाचा मुद्दा इलेक्शनच्या रिलेटेडचा, तो म्हणजे पुढच्या वर्षी होणारी राष्ट्रपती पदाची इलेक्शन. कदाचित तुम्हाला वाटेल की राष्ट्रपती पदाच्या इलेक्शनचा आणि आत्ताच्या ह्या सगळ्याचा काय संबंध. तर उत्तर प्रदेशमध्ये जवळपास 403 आमदारांची कपॅसिटी आहे. त्यातले मागच्या वेळेला 300च्या आसपास भाजपचे आमदार होते. आणि हा मोठा आकडा असल्यामुळे 2017च्या राष्ट्रपती पदाच्या इलेक्शनमध्ये भाजपचा उमेदवार सहजपणे निवडून आला. पण आत्ताच्या परिस्थितीत जर उत्तर प्रदेशमध्ये मोठा फटका बसला तर तो फटका हा राष्ट्रपती पदाच्या इलेक्शनलाही दिसेल. आणि 2024 लोकसभा तर आहेच आहे. पण आता तरी मला असं वाटतं की इलेक्शनच्या दृष्टीने स्वानंद जर बघायचं झालं तर हे 3 मुद्दे खूप महत्वाचे आहेत. पण यातला अजून एक पुढचा पार्ट जो इंटरेस्टिंग आहे की या सगळ्यामध्ये मोदींच्या नावावर आणि इमेजवर भाजप खूप मोठ्या प्रमाणात अवलंबून असते. आपण सगळ्यांनीच ते बघितलं. तर आत्ताच्या इन्सिडेंट नंतर स्वानंद तुला काय वाटतं, मोदींच्या इमेजला धक्का बसेल का वेगळ्या पद्धतीने भाजप इकडे बघतीये? ऍब्सोल्युटली आय थिंक सो. सगळ्यात महत्वाची जी गोष्ट आपण 2014 आणि 2019 महेशच्या मागच्या व्हिडिओमध्ये पण जेव्हा तो ब्रँड मोदीवर बोलला होता तर नक्की व्हिडिओ बघा आपण, त्यावेळेस तुम्हाला कळेल की मोदीजींचा जो ब्रँड आहे आणि जो त्या ब्रँडवर ऍक्च्युली निवडून येण्याची क्षमता ही भाजपमध्ये तयार झाली. भाजप आज पार्टी म्हणून फार मोठी विस्तारलेली असेल, संघटन असेल, सगळं असेल, पण शेवटी निवडून येण्यासाठी त्यांना ब्रँड मोदीचा वापर करायला लागतो. आणि सगळ्यात भारी गोष्ट जी भाजपमध्ये एका नेत्याबद्दल बोलली आहे ती बाकीच्या सगळ्या नेत्यांबद्दल बोलली जात नाही. एक सिंपल गोष्ट सांगतो, मोदीजींवर भयानक मोठ्या प्रमाणात आरोप आधी पण झालेले आहेत. गुजरातच्या इलेक्शन्समध्ये असतील, अगदी रायट्स बद्दलचे असतील, मोहत्का सौदागर सारखे असतील, त्याच्या व्यतिरिक्त नंतरच्या पत्रकार परिषदांमध्ये झालेल्या असतील. 2014 मध्ये नीच सारखे एक वेगळे जातीचे आरोप त्यांच्यावर जे झाले आणि त्याच्या विशेष नंतर देखील त्यांच्यावर डिमॉनिटायझेशन नंतर त्यांच्यानंतर बऱ्याचशा बाकीच्या गोष्टींवरनं GST वरनं त्यांच्यावर आरोप झाले. पण मोदींवर कुठलेच आरोप टिकत नाहीत. हे एक सगळ्यात इंटरेस्टिंग गोष्ट आहे. मोदी हे टेफ्लॉन मोदी आहे. टेफ्लॉनचा जसा तवा असतो ज्यावर कधीही कुठलीही तेल कधीच चिकटत नाही, आपल्याला जाणवतं, आपण व्यवस्थित साफ करू शकतो, तसे थोडेसे मोदींची इमेज आहे. त्यामुळे त्यांच्यावर कुठलेच आरोप टिकत नाहीत. पण बाकीचे भारतीय जनता पार्टीचे जे नेते आहेत त्यांच्यावर मात्र ते आरोप टिकतात आणि ते त्यांना राजीनामा पण द्यायला लागलाय. गडकरींसारखे उदाहरणं आपल्याला सगळ्यांना सर्वश्रुत आहेत. तर अशा वेळेस उत्तर प्रदेशमध्ये कुठेतरी ब्रँड मोदी ही परत वापरायला लागणार आहे. कारण का योगी आदित्यनाथांची इमेज ही जास्त हार्डकोर राईट विंग अशी जेवढी जास्त होते तेवढा मध्यम वर्ग, मधला वर्ग हा थोडासा मागे हटतो. आणि त्यावेळेस मोदींसारखी एक सम्यक मार्गाने चालणारी, कारण त्यांनी गेल्या काही दिवसांपासून जी एक चांगली इमेज केलेली आहे त्याला सपोर्ट येणारे बरेचसे लोक येतात. त्यामुळे ब्रँड मोदी हाच तारू शकेल 2000 इलेक्शनमध्ये 2022च्या इलेक्शनमध्ये उत्तर प्रदेशमध्ये हे भाजपला कुठल्या तरी इंटरनल सर्व्हिसकडनं कळालं असावं. आणि त्यामुळे मोदींवर जरी टीका झाली तरी पण मोदी केंद्रस्थानी तर नक्की असतील आणि सर्व चर्चांमध्ये असतील आणि उत्तर प्रदेशचं इलेक्शन ते तारून नेतील, तारणहार बनतील असं कुठेतरी भाजपला वाटतंय. असं मला ऍक्च्युअली नक्कीच हे म्हणजे त्याबद्दल मला वाटतं. आय थिंक सो बीजेपी ऑल्सो नोज एव्हरीथिंग. पण ह्याच्या व्यतिरिक्त अजून एक गोष्ट अशी भाजपची जी मला वाटतं चाल म्हणण्यापेक्षा जी खेळी आहे ती आपल्याला अंडरस्टँड केली पाहिजे. कधी कधी काय होतं की अपोजिशन पार्टीज सगळ्या एकत्र येतात. अपोजिशन पार्टीज एकत्र येणं हे चांगलं का वाईट हे इलेक्शनच्या वेळेस खरं तर सिच्युएशननुसार बदलतं. पण आत्ताच्या कंडिशनमध्ये असं आहे की सगळ्या अपोजिशन पार्टीज एकत्र आल्या, कारण सगळ्या पार्टीचा विरोध होता शेतकी कायद्यांना आणि सगळ्या जर एकत्र आल्या त्यांच्यामध्ये काहीतरी सहमती झाली आणि त्या जर बीजेपीच्या विरोधात लढल्या तर 40% तुम्ही अख्खं राज्य म्हणजे जिंकू शकत नाही. आणि हे आपण बघितलंय. वेस्ट बेंगॉलमध्ये देखील सगळे जवळपास एकत्र आले मोदीजींच्या विरोधात असं आपण म्हणू शकतो किंवा बीजेपीच्या विरोधात. आणि त्यावेळेस झालं काय, ममता बॅनर्जींच्या जी पार्टी होती त्यांनी ऍक्च्युली जास्त व्होट शेअर घेतला आणि जवळपास अख्खं बंगाल स्वीप केलं. अशी एक परिस्थिती परत एकदा निर्माण होऊ शकते का उत्तर प्रदेशमध्ये? तर ती निर्माणच होऊन द्यायची जर नसेल तर त्यांच्यामधली जी सहमती जी आता आहे ती काढून टाका. म्हणजे काय, आता सगळे सहमतीने येतात एकत्र फार्म्स लॉजवर विरोधावर, तर तो मुद्दा जो आहे तो टाकूनच द्या.
म्हणजे सगळे एकत्र येऊच शकत नाहीत. म्हणजे आज बीएसपी, सपा, काँग्रेस किंवा लोकदल यांच्यामध्ये असा दुवा काहीच राहिलेला नाही. आणि ही एक अतिशय इंटरेस्टिंग बाब मला वाटतं भाजपच्या ह्याच्यामधनं आलेली आहे. महेश जो म्हणला की काँग्रेसला नवसंजीवनी देण्याचा म्हणजे एक वापर केला जातोय का, नक्कीच काँग्रेस ही मृत होती उत्तर प्रदेशमध्ये. आणि गेले आत्ता नाही तर 2009च्या इलेक्शन्स नंतर काँग्रेसचा ऍक्च्युली काहीही रेलेव्हन्स उत्तर प्रदेशमध्ये राहिलेला नाहीये. अशा परिस्थितीमध्ये त्या काँग्रेसच्या नेत्यांचे व्हिडिओज पासून ते प्रेस त्यांचं जी काही मिळतीये ही ज्या पद्धतीने दिली गेली आहे ती कुठल्याही लोकल नेत्यांना मिळत नाही. म्हणजे अखिलेश असतील, मायावती असतील, त्यांना मिळत नाही. सो एक अतिशय इंटरेस्टिंग बाब ह्याच्यामध्ये आहे. पण मला अजून एक वेगळा मुद्दा वाटतोय. कालच्या या निर्णयामुळे बीजेपीचे काही सपोर्टर्स नक्कीच नाराज झालेले, म्हणजे निदान सोशल मीडियावर तर दिसत आहेत नाराज झालेले. आणि या नाराजीमुळे बीजेपीला काही धोका उद्भवेल का फ्युचरमध्ये? खरं स्वानंद, काल दिवसभर जर सोशल मीडियाचा ट्रेंड बघितला तर जे कोर भाजपचे भक्त आपण ज्याला म्हणू किंवा जे सोशल मीडियावर खूप फॉलो करतात, जे भाजपचे कार्यकर्ते नाहीयेत कदाचित पण तरी पण, तर त्यांच्यामध्ये एक नाराजीची लाट होती. त्यातल्या अनेक लोकांनी खूप स्ट्रॉंग रिॲक्शन पण दिल्या की मोदींसारख्या माणसांनी एक मोठा कृषी कायदा मागे का घेतला, तोही 1 वर्षाने, मग घ्यायचाच होता तर 1 वर्ष का लावलं, असे विविध सूर सोशल मीडियावर दिसत होते. पण मला एक सांगायचं आहे की राजकारण हे फक्त सोशल मीडियावर दिसतं तसं नसतं. एक नेहमी उदाहरण दिलं जातं की हिमनगाचा जो टोक आहे ते आपल्याला समुद्रात वरती दिसतं, पण ते साधारण 10%च असतं. जवळपास 90% हे खालती असतं किंवा अदृश्य स्वरूपात असतं. तसंच राजकारण हे सोशल मीडियाच्या पलीकडे खूप मोठ्या प्रमाणात चालतं. त्याला वेगळे कंगोरे देखील असतात. आता जो स्वानंदी विषय उपस्थित केला तो महत्वाचा आहे, त्याच्यावर भाजपने विचार नक्कीच केला असेल. पण भाजपचा जो कोर व्होटर आहे, जो काही गोष्टींनी नाराज होतो, तर तो दुसऱ्या पक्षाकडे फारसा वळत नाही असं एकंदरीत इतिहासातून आपल्याला जाणवलेलं आहे. मग काय घडू शकतं, तर कदाचित ते मतदानालाच बाहेर पडणार नाही, ही एक पॉसिबिलिटी आहे, हे खरं आहे. पण भाजपकडे कदाचित पुढच्या 2-3 महिन्यात विविध मुद्दे आहेत की ज्यांनी ते त्यांना सांभाळून घेतील, त्यांना चुचकारतील आणि त्यांना इलेक्शनच्या वेळेला बाहेर काढतील. आणि त्याचबरोबर उत्तर प्रदेश हे खूप मोठं अर्बनाइज झालेलं स्टेटही नाहीये. त्यामुळे थोडंसं त्याचा फटका जो भाजपला बसला असता तो कदाचित कमी बसेल असं आता तरी वाटतंय ह्या सगळ्यातून. आता येणाऱ्या काळातच कळेल की नक्की काय होत आहे, मोदींची ही खेळी होती का अजून काही होती, त्याच्यावर टीका केली जाते, त्याच्यावर काही लोकांकडून बचाव केला जातोय. आता तरी असं वाटतंय की राजकीय दृष्ट्या ही इलेक्शन डोळ्यापुढे ठेवून आणि भविष्यात विरोधी पक्ष एकत्र येऊ नयेत याची काळजी म्हणून घेतलेली ही मूव्ह आहे. 2015 मध्ये सुद्धा भाजपला नुकतंच 1 वर्ष झालेलं होतं मोदी सरकारहून. त्यांना लँड ॲक्विजिशन बिल हे काही कारणास्तव मागे घ्यायला लागलं. आणि कालचं हे दुसरं, तर शेती आणि जमीन याच्या रिलेटेडचं हे दुसरं विधेयक आहे जे भाजपला मागे घ्यायला लागलं. त्यामुळे भाजप किंवा मोदी कुठलीच गोष्ट केलेली मागे घेत नाहीत. हा जो काल ट्रेंड फिरत होता ते खोटा आहे, कारण आधी पण हे एकदा असं घडलेलं आहे. त्यामुळे मला असं वाटतं की येणारा इलेक्शनचे आकडे हेच या सगळ्यावर सुंदर उत्तर असेल. मग ते भाजपच्या बाजूने असेल किंवा विरोधात असेल, पण जे काय असेल ते आकडे या स्वरूपातच उत्तर असेल. आजचा आमचा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला हे जरूर सांगा, कॉमेंट्समध्ये लिहा, सबस्क्राईब करा, लाईक करा. धन्यवाद.